महानुभाव पंथाच्या पवित्र लीळा चरित्र ग्रंथातील पूर्वार्धातील 18व्या क्रमांकाची ही एक अद्भुत लीळा. द्रुतक्रीडा. द्रुतक्रीडा म्हणजे जुगार खेळण्याची क्रीडा. एकदा हरिपाळदेव यांना जुगार खेळण्याची प्रवृत्ती झाली. मग हरिपाळदेव प्रतिदिनी जुआठ्यावर बीजे करीत, म्हणजे ते दररोज जुआठ्यावर जुगार खेळण्यासाठी जात असत. सारी जू खेळण्याचे व्यसन त्यांनी स्वीकारले होते. विशेष म्हणजे ते जे काही जिंकत असत ते सर्व दानात देत असत. जुआठ्यावर अनेक सेवक असत. कोणी पाणी देत असे, कोणी विडा देत असे. अशा प्रकारे सेवा चालत असे. एके दिवशी हरिपाळदेवांनी हारण्याची प्रवृत्ती स्वीकारली. त्या दिवशी स्वामींना असे वाटले की आज आपण हरायचे. जो पैसा त्यांनी आणला होता तो सर्व तिथे हरला. खूप जुगार हरले. खूप पैसा त्या डावावर गेला. मग तेथे जुआठी होता तो पायावर हात ठेवून विनंती करू लागला, जीजी, आधी तुम्ही आकडा पहा. तुमच्यावर किती उधारी चढली आहे हे पहा आणि मग पुढे खेळा. हरिपाळदेवांनी आकडा पाहिला तर खूप मोठी रक्कम हरली होती. तेव्हा तो जुआठी म्हणाला, जीजी देवा, आधी माझे पैसे परत द्या. जी उधारी झाली आहे ती द्या आणि मग पुढे खेळा. तो म्हणाला, जुईचे जुई, भुईचे भुई, म्हणजे व्यवहार रोखठोक असावा. मग हरिपाळदेवांनी हडपियाजवळ जे पैसे होते ते दिले. हडपी म्हणजे खजिना सांभाळणारा सेवक. पण ते पण पुरले नाहीत. मग श्रीमूर्तीवरील अलंकार भूषणेही दिली, तरीही रक्कम पूर्ण झाली नाही. मग हरिपाळदेवांनी विडा घेतला आणि आवारात बीजे केले, म्हणजे ते घरी गेले. दरवाजावर जुगारी आले. त्यांनी श्रीचरणावर माथा ठेवून विनंती केली, जीजी, तुम्ही राजवाड्यात गेलात तर आम्ही तुमच्यापर्यंत कसे पोहोचणार? आमचे पैसे बुडतील. तो वारंवार विनंती करू लागला. त्यावर हरिपाळदेव म्हणाले, आम्ही गोपाळाची आण घेतो. तुमचे देणे दिल्याशिवाय आम्ही भोजन आंघोळ करणार नाही. जुगारांनी हरिपाळदेवांवर विश्वास ठेवला आणि हरिपाळदेव राजवाड्यात गेले. तेव्हा कमळाईचा राणी पलंगावर बसली होती. हरिपाळदेवांना बीजे करताना पाहून ती पटकन उठून उभी राहिली. हरिपाळदेवांसाठी मंचकावर आसन करण्यात आले. मग कमळाईचा राणी म्हणाली, अजून आपणाला गुळुळा नाही, विडा नाही, आरोगण नाही. आज इतका उशीर का झाला? तेव्हा हरिपाळदेव म्हणाले, जुगारात खूप हार झाली आहे. आम्ही त्यांना सांगितले आहे की उधारी फेडल्याशिवाय आम्ही भोजन, पाणी, स्नान काहीही करणार नाही. आम्ही गोपाळाची आण घेतली आहे. मग राणीला सांगितले, तुमचे अलंकार भूषणे असतील तर आणा. राणी म्हणाली, मी माझे अलंकार देणार नाही. आमच्या बाबांचा कोप होईल. हरिपाळदेव म्हणाले, येथून तुम्हाला दुप्पट अलंकार करून दिले जातील. दारावर माणूस उभा आहे, त्याला लगेच देऊन मोकळे व्हा. पटकन द्या, म्हणजे कर्ज फिटेल. पण राणी तयार झाली नाही. मग हरिपाळदेव वरच्या मजल्यावर गेले आणि पलंगावर जाऊन पडले. हरिपाळदेवांच्या आई म्हणजेच मालिनी देवी यांनी मर्दन करायला सेवकाला पाठवले. तो जाऊन विनंती करू लागला, परंतु हरिपाळदेव उठलेच नाहीत. जेवणासाठी विनंती केली, पण हरिपाळदेवांनी ती स्वीकारली नाही. ते म्हणाले, मला भूक नाही. मग स्वतः मालिनी देवी आल्या. त्या त्यांना उठवू लागल्या, परंतु हरिपाळदेवांनी उठणे स्वीकारले नाही. मग मालिनी देवींनी कमळा राणीला विचारले. ती म्हणाली, आज ते जुगार खेळले, त्यात त्यांनी आपले सर्व अलंकार हरवले. मग माझे अलंकार मागत होते, पण मी ते दिले नाहीत, त्यामुळे ते रुसले असतील. काही वेळाने राजवाड्यातून विशालदेव आले. त्यांनी येताच राणीला विचारले, हरिपाळदेवांचे आरोगण झाले का? ते असा प्रश्न दररोज विचारत. राणी म्हणाली, नाही, अजून झाले नाही. विशालदेव म्हणाले, का झाले नाही? मग राणीले त्यांच्यासमोर सर्व मागील प्रसंग सांगितला. विशालदेवांनी सर्व वृत्तांत ऐकला आणि वर गेले. ते म्हणाले, हरिपाळदेवा, अजून आरोगण नाही झाले का? हरिपाळदेव म्हणाले, येथे जुगारात बरीच हार झाली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की तुमचे देणे दिल्याशिवाय आरोगण केले तर आम्ही गोपाळांनी आण घेऊ. हे ऐकून विशालदेव म्हणाले, अरे हरिपाळदेवा, हे सर्व धन तुमचेच नाही का? हे कोणासाठी जमवले आहे? हे राज्य कोणाचे आहे? हे सर्व तुमचेच तर आहे. असे म्हणत त्यांनी त्यांना उठवले, समजावले आणि स्नेहाने धीर दिला.
मग विशालदेवांनी भांडाऱ्यातून जुगाऱ्यांचे 500 असू देऊन त्यांचे देणे फेडले. त्यामुळे हरिपाळ देवांचे उदास्य दूर झाले. त्या दिवशी हरिपाळ देवांना मर्दन करण्यात आले. मग हरिपाळ देवांना पाण्याने स्नान आणि देवपूजा झाली. त्या दिवशी हरिपाळ देव आणि विशालदेव एकत्र पंक्तीत बसून भोजन केले. परंतु कमळाईचा राणीवरील त्यांचे उदास्य मात्र पूर्णपणे दूर झाले नाही. याच उदास्यातून पुढे घडणार आहे एक महान परिवर्तन, जिथे हरिपाळ देव सर्व काही त्यागून वैराग्य स्वीकारतात आणि रामदर्शनाच्या शोधात निघालेला हा प्रवास त्यांना कुठे नेऊन पोहोचवतो, पुढील लीळेत उलगडेल. हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय श्री चक्रपाणी महाराज, जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.